नंदुरबार एसीबीची धडाकेबाज कारवाई। 17,000ची लाच स्वीकारताना वनरक्षक तेजस्विनी साळुंखे जाळ्यात। चारचाकी वाहनावर कारवाई न करण्यासाठी मागितली होती लाच, फेसफाटा येथे रंगेहात पकडले। नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी धडाकेबाज कारवाई करत शहादा वनपरिक्षेत्रातील कोंढावड बीटच्या वनरक्षक तेजस्विनी काळू साळुंखे पाटील यांना 17,000 रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले। या कारवाईमुळे वन विभागात एकच खळबळ उडाली असून सरकारी कर्मचाऱ्यांमध्येही मोठी चर्चा सुरू झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार हे फेस ग्रामपंचायतीच्या परवानगीने ग्रामपंचायत हद्दीतील शेतीच्या बांधावरील माड रानातील काटेरी बाबूळ झाडे तोडून ती चारचाकी वाहनाद्वारे गुजरात राज्यात विक्रीसाठी वाहतूक करत होते। यापूर्वीही त्यांनी अशा प्रकारची वाहतूक अनेक वेळा केल्याचे समोर आले आहे। दरम्यान संबंधित वाहनांवर वन विभागाकडून कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी वनरक्षक तेजस्विनी साळुंखे यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला 17,500 रुपयाची लाच मागितल्याची तक्रार 4 जून रोजी नंदुरबार एसीबीकडे करण्यात आली। तक्रारीची पडताळणी करताना फेसफाटा येथे आरोपी वनरक्षक यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले। पडताळणी दरम्यान 17,500 रुपयांवरून तडजोड होऊन 17,000 रुपये स्वीकारण्याचे आरोपीने मान्य केल्याचेही स्पष्ट झाले। त्यानंतर एसीबीने 9 जून रोजी सापळा रचला। फेसफाटा येथे पंचांच्या उपस्थितीत तक्रारदाराकडून 17,000 रुपयाची लाच स्वीकारताना वनरक्षक तेजस्विनी साळुंखे यांनी रंगेहात पकडण्यात आले। आरोपीच्या अंगझडतीत लाचेची संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली। तसेच त्यांचा मोबाईल फोनही ताब्यात घेण्यात आला असून त्यांच्या निवासस्थानी झाडाझडतीची कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। या प्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988च्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले। ही कारवाई पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास लोंढे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। मुख्य संपादक विष्णू पाटील, खानदेश प्रेरणा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।